नगरपंचायत निवडणूक नगराध्यक्षपदाकरिता सौ प्राप्ती विलास मारोटकर ह्या भरघोस मतांनी विजयी झाल्या आहे। आपण त्यांची पहिली प्रतिक्रिया घेणार आहोत। पहिली प्रतिक्रिया आपली। सर्वप्रथम मी सर्व नांदगाव वासियांचे मनापासून आभार मानते की ज्यांनी आमच्याकडून कौल दिला आणि आमच्या कामाची पोचपावती आज आम्हाला मिळाली। सामान्य जनतेने आम्हाला प्रेम दिलं, सगळं पॉझिटिव्ह वाईब्स मला मिळत गेल्या आणि जो प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे आज तो अविस्मरणीय आहे। आणि आता गावची जबाबदारी ही आमची जबाबदारी आहे, आम्ही ती पूर्णपणे सांभाळू आणि गाव विकासाच्या दिशेने कसं नेता येईल याचा पूर्ण प्रयत्न आम्ही करू। या निवडणुकीमध्ये ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होती आणि नांदगावच्या मतदारांनी जनशक्तीच्या बाजूने कौल दिलेला आहे। गेल्या 10-15 वर्षापासून आम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी केलेलं काम आणि पक्षात एकनिष्ठ राहून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत एकनिष्ठ राहून आम्हाला पक्षाने उमेदवारी दिली, त्याबद्दल मी पक्षाचेही मनपूर्वक आभार मानतो। आणि नांदगाववासियांनी कुठल्याही प्रलोभनाला अपप्रचाराला बळी न पडता अनेक अपप्रचार निवडणुकीच्या दरम्यान माझ्या विरोधात, आमच्या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात झाले, परंतु नांदगाववासियांनी या अपप्रचाराला प्रतिसाद न देता एक सामान्य कार्यकर्ता, माझ्या घरातली जर परिस्थिती बघितली तर माझ्या घरात कुठलाही राजकीय वारसा नसताना या नांदगाववासियांनी जो मला आणि पुढे विकासासाठी जे जे या शहरासाठी करता येतील, आता आमची जबाबदारी वाढली। जरी आम्ही राज्यात सत्तेत नसलो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानिक जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकारानुसार निश्चितच नांदगाव शहरासाठी विकासाची गंगा आम्ही आणू, हा शब्द या आपल्या मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी मी जनतेला देतो। शिवसेना उभाटा पक्षाचे प्राप्ती विलास मारोटकर ह्या भरघोस मतांनी विजय, त्याबद्दल आपण शिवसैनिकांची त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। दादा, या निवडणुकीचे इकडे कशा रीतीने पाहता तुम्ही? आम्हाला प्रकाश भाऊच हवा होता। प्रकाश भाऊने भरपूर कामं केले, शेतकऱ्याचे, सऱ्याचे, अजून शाळेचे, याच्यावर कामं केले। आम्हाला प्रकाश भाऊच हवा होता। सामाजिक जनतेचा विकास पाहिला प्रकाश भाऊ मारोटकरांनी आणि मोर्चे काढले, शेतकऱ्यांसाठी, जनसंख्येसाठी, सर्वांसाठी कामं केले। प्रकाश मारोटकर यांचा विजय झालेला आहे, सत्तेचा विजय झालेला आहे। हा एक लढा जनशक्तीचा किंवा जनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा होता, पण हा लढा जनशक्तीने दाखवून दिला का हा जनशक्तीचा म्हणजे लढा जनशक्तीने लढू शकते। हा एक युवा नेता कधी अर्ध्या रात्री कास्तकारांसाठी, दवाखान्याचं काम असो, कोणत्यासाठी असो, कुठल्याही गोष्टीसाठी जरी असलं तरी प्रकाश भाऊ अर्ध्या रात्री यायचे आणि सत्तेचा विजय झालेला आहे, एवढंच म्हणणं आम्हाला नांदगावकर। प्रकाश अपंगाची कैवारी आहे आणि शेतकऱ्याची कैवारी आहे, तरी जनतेने प्रकाशाच्या बाजूने कौल दिला, आम्हाला समाधान वाटलं। शेवटी सत्तेचा विजय आहे। आपल्यासोबत ज्येष्ठ शिवसैनिक गुणवंतरावजी चांदूरकर आहे, काय सांगाल दादा? प्रकाश भाऊ हे जनतेचे कैवारी आहे आणि प्रकाश भाऊनी जो लढा दिला हा एक रस्त्यावरचा लढा दिला। प्रकाश भाऊ म्हणजे असे होते जनशक्ती विरुद्ध एक धनशक्ती अशी लढाई असून त्यांनी जास्तीत जास्त मेहनत घेतली आणि या मेहनतचं फळ त्यांना मिळालं असा या आणि हे मशाल निवडून आली प्राप्तीचाही या आता पुढेही पण हाच लढा चालू देऊ आणि हेच कामं करू आम्ही काय हे रस्त्यावरच्या लढाया लढू आणि रस्त्यावरच्या लढाया लढून असे भफंडी सारखे बसणारे हे यांना आम्ही हद्दपार करू या गावातून। असे बरेचसे लोक आहेत ते लोक आपले भफंडी सारख्या खुर्च्या घेत होत्या, आजपर्यंत दाखवून दिलं प्रकाश भाऊनं का हा लढा एक जनशक्तीचा आहे, असा हा लढा ना खिलाएगा किसको? नांदगांव के अंदर वह न्याय आदमी आया ना खाएगा ना खान देगा। आपल्या सोबत मुस्लिम समाजाची व्यक्ती आहे जे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या गटाच्या जय घोषणा देत आहे। आपण त्यांच्याकडून पण जाणून घेऊया त्यांची पहिली प्रतिक्रिया काय आहे।
ना उनके पास में ना समाज का है ना कुछ है। हमारे एक फोन पर कई मसले हल कर दिए, सबके कैंसर के कर दिए, सबके कर दिए। हमारे को ना खाता ना खान देता किसको, बस आई रे मशाल, बस हमने चलाए हमने लाए, बस बाकी कुछ भी नहीं बोल सकते। आपल्या सोबत एक विद्यार्थी आहे. तर आमची 11वीला आमची ऍडमिशन कोणी करून देत नव्हतं. प्रकाश पाटकर यांनी एका फोनवर आमची ऍडमिशन करून दिली, अमरावतीला घेऊन गेले. तर त्यांनी त्या उपसंचालक ऑफिसमध्ये आमची सर्व त्या तिथच्या साहेब लोकांना सांगून आम्हाला ऍडमिशन मिळाली शिवाजी हायस्कूलमध्ये 11वी सायन्समध्ये. प्रकाश भाऊ तू मागे बोलो, वारे मशाल आले रे मशाल.